श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या कथामृत या कार्यक्रमाअंतर्गत साहित्यिका अश्विनी निवर्गी लिखित मात ही कथा आपण ऐकणार आहात. अलिशान गाडीचा दरवाजा ड्रायव्हरने उघडला. पाय अमेय बाबा, तो म्हणाला. अमेय ड्रायव्हर काकांना म्हणाला, माझा टिफिन घरी विसरला आहे. तेव्हा ते म्हणाले, मी आणून देतो बाबा. अमेय सेंट अँथनी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इयत्ता दुसरीत शिकणारा विद्यार्थी. त्याची आई अंजली डेंटिस्ट होती आणि वडील सावन कुमार क्लास 1 ऑफिसर होते. दोघांनाही आपल्या राहणीमानाचा, परिस्थितीचा खूप अभिमान होता. आपल्या घरात येणारी प्रत्येक वस्तू अतिशय महागडी असावी असा त्यांचा आग्रह होता. अमेय बॅग घेऊन खाली उतरला आणि शाळेकडे चालू लागला. अजून असेंब्ली झाली नव्हती. तो क्लासमध्ये गेला. तिथे सेजल आपल्या हातात चंदेरी रंगाचे छोटा भीमचे कार्टून असलेल्या पेनकडे एकटक बघत होती. बरीच मुलं तिच्या भोवती गोळा झाली होती. अमेय म्हणाला, मला दे ना ते पेन, खूप छान आहे, मला खूप आवडला. पण सेजल म्हणाली, अजिबात नाही, हे पेन मला माझ्या पप्पांनी दिले आहे, मी कोणालाही देणार नाही. तुझ्या डॅडींना सांग ना आणायला, ते लगेच आणून देतील तू. पण आता अमेयाचा चेहरा खूपच पडला. तो म्हणाला, माझ्या डॅडीला वेळच कुठे असतो मला बोलायला. मम्मा आणि डॅडी सकाळीच निघून जातात काम करायला आणि रात्री उशिरा घरी येतात. माझ्यासाठी एक मावशी आहे, मी तिच्याजवळ असतो दिवसभर. ती कशी आणून देईल बरं मला पेन? आणि मला तर हा पेन आत्ताच हवा आहे. सेजलही लहानच होती. ती म्हणाली, मी नाही देणार. आता सर्व प्रेयरसाठी बाहेर गेले. पण अमेयच्या डोक्यातून तो पेन काही गेला नाही. सगळे क्लासमध्ये आले आणि सेजल रडायला लागली. तिचा पेन गायब झाला होता. मिस त्यांच्या क्लासमध्ये आल्या. सेजल रडत होती. मिसनी सर्व विद्यार्थ्यांना विचारले. सर्व म्हणाले, आम्ही तिचा पेन घेतला नाही. मग मिसनी सर्वांच्या बॅग्स चेक करायला सुरुवात केली आणि पेन अमेयच्या बॅगमध्ये निघाला. तेव्हा तो म्हणाला, हा माझा पेन आहे, माझ्या डॅडीने मला दिला आहे. तो पेन खूप सुंदर होता. पण अमेयचं नशीब मात्र खूप खराब होतं. सावन कुमारांना त्या दिवशी दुपारी वेळ होता, म्हणून अमेयचा टिफिन घेऊन ते स्वतः शाळेत आले. मिस त्यांना म्हणाल्या, तुम्ही पेन दिला आहे का अमेयला? ते म्हणाले, नाही. मग मिस त्यांना म्हणाल्या, युअर सन हॅज स्टोलन द पेन. आता मात्र सावन कुमारांचा संताप झाला. त्यांनी अमेयच्या दंडाला धरून त्याला खेचतच समोर आणलं. कुठून आणले पेन? तो मात्र खूप घाबरला होता. घाबरतच म्हणाला, ते सेजलचे आहे. आता सावन कुमारांनी सगळीकडे बघितलं. सर्वजण त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते. माझा मुलगा चोर, क्लास 1 ऑफिसरचा मुलगा चोर, डॉक्टर आईचा मुलगा चोर. पायातला बूट काढला, हातात घेतला आणि त्यांनी अमेयला मारायला सुरुवात केली. त्याच्या डोक्यावर, पाठीवर बुटाचे घाव बसत होते. आपल्या डॅडींचा हा रुद्रावतार बघून अमेय अक्षरशः थरथर कापत होता. अगदी भेतरून गेला होता. पण त्याला वाचवणारं कोणीच नव्हतं. मिसने मध्ये बोलायचा प्रयत्न केला, परंतु सावन कुमारांचा तोल गेला होता. तुम्ही मध्ये पडू नका मिस, ते भडकून ओरडले. मिसना काय करावं ते सुचेना. अमेयला मारणं सुरूच होतं आणि मोठमोठ्याने ते बडबड करत होते. तू मला पेन मागितलं असतास तर मी तुला लगेच आणून दिला असता. भिकाऱ्यासारखं वागायची काय गरज होती? माझा मुलगा चोर, लहानपणी पेन चोरतोस, मोठेपणी काय चोरशील? आज माझी काय इज्जत राहिली? तुझ्यामुळे आजपर्यंत कमावलेली सारी प्रतिष्ठा पाण्यात गेली माझी. त्याच्या डोक्यावर, अंगावर दणादण मार बसत होता. तो मोठमोठ्याने ओरडत होता. त्यांना थांबवायचा मिसनी प्रयत्न केला, परंतु ते ऐकण्याच्या पलीकडे गेले होते. त्यांच्या रागानं खूप क्रूर रूप धारण केलं होतं. मग मिस धावतच पलीकडच्या क्लासमध्ये गेल्या. तेथील टीचर्सही धावत आले. त्यांनाही आरडाओरडा ऐकून काही कळत नव्हतं. त्यांनी दोघांनी धरून सावन कुमार यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. सावन कुमार कुणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. तरीही दोघा तिघांनी धरून त्यांना बाजूला केलं आणि म्हणाले, काय करताय सर? एक पेन घेतल्याची एवढी शिक्षा? चोरी म्हणजे काय हे समजण्याचं सुद्धा वय नाही त्याचं. त्याला एवढी मोठी शिक्षा?
पण काही समजण्यासाठी मुळात मन शांत असावं लागतं. सावंतकुमार यांच्या अंगात राक्षस शिरला होता. प्रतिष्ठेचा राख डोक्यात गेली होती. ते संतापाने काही न बोलता निघून गेले. आता अमेय बेशुद्ध पडला. त्याच्या प्रिन्सिपलनी त्याला हॉस्पिटलला ॲडमिट केलं. अंजली धावतच हॉस्पिटलमध्ये पोहोचली. त्याची 11 हाडे फ्रॅक्चर झाली होती. अंजली एकटक आपल्या मुलाकडे बघत होती. त्याच्या संपूर्ण अंगाला ठिकठिकाणी प्लास्टर घातलं होतं. प्राणांतिक वेदनांनी तो तळमळत होता. सावंतकुमार त्याला बघायला आले. अंजली ढसाढसा रडत होती. तुम्ही काय केलं हे? ती सावंतकुमारांना म्हणाली. सारी रात्र तिनं हॉस्पिटलमध्ये जागून काढली. रडून रडून डोळे सुजले होते तिचे. अमेय शुद्धीवर आलाच नाही. सावंत, मला माझं बाळ परत हवंय. तो चोर मुलगा घेऊन मी कुठेही जाईन. तुम्ही तुमची प्रतिष्ठा सांभाळत बसा. माझं बाळ मला परत करा. अमेय बाळा, डोळे उघड रे. एकदा बोल माझ्याशी. तुला हवे तेवढे पेन घेऊन देते. तेवढ्यात अमेयच्या हाताची थोडी हालचाल झाली. अंजली ओरडली, डॉक्टर डॉक्टर. पण तेवढ्यात तिच्या हातातला अमेयचा हात थंड झाला. ही हालचाल शेवटची ठरली. बाळा! अंजलीचा हंबरडा सगळ्यांचं काळीज चिरत गेला. सावंतकुमारांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. पण वेळ गेल्यानंतर पश्चाताप करून काही उपयोग नव्हता. त्यांच्या प्रतिष्ठेनं त्यांच्या आतल्या वडिलांवर मात केली होती. आणि आता अमेय हे जग सोडून निघून गेला होता. श्रोतेहो, खरंच अनेक वेळा पद, प्रतिष्ठा, पैसा याचा खोटा अभिमान समाजात मिरवण्यासाठी आपण आपलं सर्वस्व पणाला लावतो. पालकत्व निभावत असताना करिअरच्या मागे, प्रतिष्ठेच्या मागे धावणारं आपलं मन आपल्या पाल्यांच्या छोट्या छोट्या गरजांकडे दुर्लक्ष करायला लागतं. पण लहान मूल हे अगदी फुलासारखं असतं. त्यांच्या भावना अगदी नाजूक असतात. त्यांना प्रतिष्ठेच्या भौतिक गोष्टींपेक्षाही त्यांच्या पालकांची, त्यांच्या मायेची, प्रेमाची भूक असते. त्यांना हवा असतो त्यांच्या माता पित्यांचा डोक्यावरून फिरणारा एक ममतारूपी स्पर्श आणि छोट्या छोट्या त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे पालक. पण अनेक पालक अगदी अमेयच्या बाबांप्रमाणे प्रतिष्ठेच्या मागे धावणारे असतात. मुलांना त्यांची चूक समजावून सांगण्यापेक्षा त्यांना त्यांच्या खोट्या प्रतिष्ठेला, अहंकाराला बसलेला धक्का जास्त महत्त्वाचा वाटतो. आणि त्यातूनच अनेक पालक आपल्या पाल्यांचं सुख आणि प्रसंगी काही वेळा त्यांचे प्राणही हरवून बसतात. अतिशय उत्तम बोध आजच्या या कथेतून अश्विनी निवर्गी मॅडमनी आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. पालक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असताना आपण कसं असावं हे या छोट्याशा कथेतून उत्तमरित्या आपल्याला समजावून दिलं. राग माणसातील सात्विकतेवर कसा मात करतो आणि रागामुळे एखादा व्यक्ती स्वतःची शुद्ध हरपून कशी अक्षम्य चूक करून बसतो, हाही बोध आजच्या या कथेतून आपल्याला प्राप्त झाला आहे. श्रोतेहो, आत्ताच आपण कथामृत हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण साहित्यिका अश्विनी निवर्गी लिखित मात ही भावपूर्ण, बोधपूर्ण कथा ऐकली. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच छानशा कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.